असं म्हणतात की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, कारण या कोर्टामध्ये कायद्याचा कीस कसा काढला जातो अशा वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून समोर येतोय। सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली केस जी आहे ती सुनावणीला आहे आणि अत्यंत धक्कादायक वळणावर या दररोज केसच्या हिअरिंग होत आहे। गेल्या तारखेला खरं तर ज्युडिशियल रिपोर्ट सबमिट झाला होता। त्या सबमिटमध्ये 4 अधिकारी आणखीन कर्मचारी यांना दोषी पकडण्यात आलं होतं। आणखीन त्यानुसार कायद्यानुसार कारवाई त्यांच्याविरुद्ध करा, 2 आठवड्यात अहवाल सादर करा, हेही सांगण्यात आलं होतं। आज ती तारीख होती। आज मात्र कोर्टात काय झालं, अमित कटारनवरे आपल्या सोबत आहे। आज हे झालं की त्यांचे सरकारी वकील त्यांच्या पर्सनल डिफिकल्टीमुळे हजर राहू शकले नाही आणि या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप केला गेलेला आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये ते पोलीस अधिकाऱ्यांची काही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये फाईल केलेलं आहे। त्यांच्या वकिलांतर्फे इतकं सांगण्यात आलं की आम्हाला त्याची कॉपी पाहिजे। ते डिले करण्याचा प्रयत्न करता ही प्रोसेस, त्यांनाही माहिती आहे की त्यांचं ॲप्लिकेशन ह्या स्टेजला टेनेबल नाही, परंतु जसं जसं डिले होत जाईल तसं तसं हे जे माझे क्लायंट्स आहेत त्यांचा जो सबर आहे म्हणजे तारीख पे तारीख असं तुम्हाला म्हणायचं आहे। 100% याला कसा जास्तीत जास्त विलंब लावता येईल, यांना कॉम्पन्सेशन पासून कसं लांब ठेवता येईल, यांना सिक्युरिटी पासून कसं लांब ठेवता येईल। पण तुम्ही यात अजून एक महत्वाची गोष्ट आज कोर्टात बोलला होता की तुमचे जे क्लायंट आहे अण्णा मारुती शिंदे यांना धमक्या येत आहे। 100% यांना प्रेशर येतोय की जे नाही करून ह्या ते स्वतः उगाचच का बोलतील का आम्हाला केसमध्ये बॅक ऑफ करायचा आहे, याच्यावरती सह्या का करतील ते की याच्यामध्ये क्लिअर कट आम्हाला वकील चेंज करायचा आहे। ह्या वकालतनामा कुणाचा आहे, कोणी तयार केला, यांना तर इंग्लिश येत नाही। हे बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं हे हा वकालतनामा, हा अण्णांची सही आहे याच्यामध्ये। अण्णा ही जी सही आहे ही सही तुमचीच आहे का? मग तुम्हीच वकील बदला म्हणून सही इथे केली आहे का, मागणी केली आहे का? नाही। तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरं तर या सगळ्या विषयात तुम्ही लढा द्यायला कोर्टात उभे आहात, तर जे बोलायचं ते तुम्हाला सुद्धा बोला की मोकळं। सर अण्णा बोला। सर बोल। अण्णा कधी कधी वेळ अशी येते माणसाच्या आयुष्यात की त्याला उभं राहावं लागतं, तुम्ही उभं राहायचा प्रयत्न करताय, काय सांगाल? मग तुमची ही सही कोणी घेतली? केलतंच आहे ते। अण्णा मारुती शिंदे आपल्या सोबत आहेत। अण्णा मारुती शिंदे खरं तर फाईट करतात, त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही? डोळ्यातनं पाणी येत आहे, मान्य आहे, पण हे जे कोर्टात सुद्धा आज तुम्ही आलात। नाही सर बोलणार। तुम्ही फक्त इतकं समजून घ्या बोला 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 नाही सर बोलणार नाही मी। का नाही बोलणार? म्हणजे तुम्ही कोर्टात जर का येत आहेत न्याय मिळावा म्हणून? हा न्याय मिळावा म्हणून येते, आहेत आमचे सर। तुम्हाला जे बोलायचं असं तुम्ही बोलू शकता, काय अडचण नाही। मुळात न्याय मिळण्यासाठी म्हणून कोर्टाच्या या चक्रा मारताय। खरं तर या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काहूर गेलं होतं। या अत्याचार प्रकरणामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या माहिती सगळ्या समोर येत होत्या की हे एन्काउंटर फेक आहे का, नेमकं कसं झालंय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पण या सगळ्या विषयामध्ये त्यावेळेस तपासणीमध्ये काय आलं, पोलिसांकडनं काय आलं, या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहे तितक्याच या गोष्टीमध्ये दररोज ज्या घटना घडत आहेत, म्हणजे एकीकडे अण्णा शिंदे आपल्या सोबत आहेत, ते अण्णा शिंदे सांगतायत की वकील बदलावा म्हणून माझ्यावर दबाव होत आहे, पण सही मीच केली आहे असंही ते म्हणतात। आणि दुसरीकडे कोर्टात पण ज्या वेळेस अमित कटारनवरे तुम्ही आज कोर्टामध्ये सांगताना सांगितलं की माझा त्यांच्याशी संपर्क सुद्धा राहिला नाही, आणि कोर्टाने त्याच वेळेस तुम्हाला म्हटलं की ते तर कोर्टात आत्ता दिसत आहे। ज्या वेळेस ॲफिडेविट बनवण्यासाठी मला ड्राफ्ट बनवावं लागेल, त्यांची सही घेऊन नोटरीकडे घेऊन जावं लागेल, पण जे सकाळपासून त्यांच्या आजूबाजूला ज्या गराड्यात ते लोक होते तुम्ही चेक करू शकता। काही लोक त्यांना ते प्रॉपर प्रेशराईज करून, मी सांगितलं ना साऊथ इंडियन पिक्चरमधले जसे हे विलन असतात अशा पद्धतीचा त्यांचा तो रुख होता सगळी लोकांचा, आणि त्यांना प्रॉपरली प्रेशराईज केलं जाते। ते बोलू शकत नाही। आज या प्रकरणामध्ये जे महत्वाचे आहे, तुमच्याच मुद्द्याला अनुसरून मी सपोर्ट करतोय की संजय शिंदे जे पोलीस निरीक्षक ज्यांनी एन्काउंटर केलं आणि ज्यांच्या मांडीत गोळी गेली होती, निलेश मोरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक, या दोघांनी इंटरव्हेन दाखल केलंय। कोर्टाने ते दाखल करून घेतलंय, दाखल केलाय कोर्टाने। तुम्ही जरी अर्ज दाखल केला तर कोर्ट रजिस्टर करून घेणार ना, ती मान्य केली का, अलाव केली का? नथिंग। त्याच्यामध्ये काही ऑर्डर नाही झालेली, सरकारी वकीलच नाही। सरकारी वकील असतात तर आजच काहीतरी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा होती आम्हाला। सरकार याच्यामध्ये का वकील तिथे असं APP वेणेगावकर नव्हते, जर ते नव्हते तर AGPनी यायचं होतं, का नाही आले दोघेही? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या सुनावणीला जो रिपोर्ट ज्युडिशियल समितीचा कोर्टानं स्वीकारला, 2 आठवड्यामध्ये कायद्यानुसार कारवाई करू हे आश्वासन सरकारच्या वतीनं मुख्य सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांनी दिलं, पण आजच्या सुनावणीला मात्र ते नव्हते। पण ही सुनावणी ते नसल्यामुळे स्थगित झाली आहे। अमित कटारनवरे, हितेन वेणुगावकर कधी या सुनावणीत हजर होणार आहे आणि कधी ही सुनावणी होणार आहे?
मला हे कळत नाही की त्यांच्या दुसऱ्या ज्या लेडी APP होत्या त्यांचं सांगणं होतं की आम्ही उद्या वेणेगावकर कुठेतरी बाहेर आहे, ते येतील. मग ते उद्या येतील तर कोर्टाने बुधवार तारीख ठेवत होते. ते म्हणे नाही बुधवार पण नाही, डायरेक्ट तुम्ही मंडे द्या. हे क्लिअर दिसतंय सरकार याच्यामध्ये चालढकल का करतंय हे प्रश्न सरकारने द्यायला पाहिजेत. त्यांनी तात्काळ दूध का दूध पाणी का पाणी सांगायचं की बाबा नाही आम्ही लोक यांच्यावरती FIR नाही घेणार, आम्ही बघू पुढे काय करायचं त्याच्यामध्ये. पण तुम्ही जो डिले करताय ना त्याच्यामुळे यांचा जो पेशन्स आहे लढाई लढण्याचा, ऑलरेडी इतके गरीब आहेत की ते स्वतःची मदत स्वतः करू शकत नाही. जेवढा डिले जितका होत जाईल, आता ते फक्त टाइम किलिंग म्हणतात ना, टाइम किल करण्याचा ते प्रयत्न करतायत. म्हणजे जितका टाइम होत जाईल तोपर्यंत यांनी दम सोडायचा आणि केसमधून बॅकअप झाले का त्यांचा हेतू सिद्ध करायचा. याच्यासाठी हा प्रयत्न केविलवाना त्यांच्याकडून केला बदलापूर जातोय. लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक वळण होतं. आपल्याला माहिती आहे की खरं तर या घटनेने प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये चीड निर्माण झाली होती. प्रचंड मोठा दबाव होता, प्रेशर होता, रेल्वे स्टेशनवर दगडफेक झाली होती. आणखीन त्याच वेळेस कारवाईमध्ये आरोपीला अटकही झाली. आरोपीला अटक झाली, त्याला ज्युडिशियल कस्टडीसुद्धा त्यानंतर देण्यात आली आणि नंतर पुढच्या सुनावणीच्या वेळेस नेताना मुंब्राजवळ त्या ठिकाणी अक्षय शिंदेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्वर हिसकलं, आणखीन म्हणून स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून अक्षय शिंदेची मृत्यू झाला. हा अक्षय शिंदेचा मृत्यू खरा की खोटा, हा संशयास्पद का हे फेक एन्काउंटर आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यानंतर उपस्थित झाले. आणखीन अर्थातच म्हणतात ना की सगळ्यात शेवटी विषय माणसाला अंतिम ठिकाण कोणतं तर स्मशानभूमी, जिवंतपणे न्याय मिळण्यासाठी अंतिम ठिकाण कोणतं तर कोर्ट. पण शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, त्याची प्रचिती आता मात्र तारीख पे तारीखवर येत आहेत. अर्थातच संजय शिंदे पोलीस निरीक्षक आणि निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दाखल केलेलं इंटरव्हेन्शन तेही महत्त्वाचं आहे. कारण नैसर्गिक न्याय तत्व आधाराचा फायदा हा प्रत्येकाला होतो. तो संशयित जरी ते असते ज्युडिशियल रिपोर्टमध्ये तरी त्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो आहे. अर्थातच सुनावणीमध्ये काय होतं आहे महत्त्वाचं आहे. 6 फेब्रुवारीची सुनावणी सगळ्यात महत्त्वाची. सगळ्यात शेवटी महत्त्वाचं एकच असतं की प्रत्येकाला न्याय मिळावा. अशी कोणतीही घटना घडू नये की ज्यामुळे जनजीवन प्रभावित होतं किंवा विस्कळीत होतं किंवा सरकारी किंवा खाजगी कोणत्याही मालमत्तेचं नुकसानसुद्धा येतं. प्रत्येक व्यक्तीला ताटमध्ये न जगण्याचा अधिकार आहे. कोर्ट काय म्हणते ते बघूया. 6 फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये काय काय होणार तेही तुम्हाला मी सांगणार. तोपर्यंत माझा सहकारी सचिन कुबडेसह मी प्रशांत बाग काही काळ विश्रांती घेतोय, पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.